नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटेट 2014 रोजी झालेल्या पेपर 2 मधील मराठी विभागातील प्रश्न। मागील भागात आपण 31 ते 40 प्रश्न विचारले होते। आता आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 41, पुढील शब्दांमधून मराठी उपसर्ग ओळखा। पर्याय आहे गैर, प्र, पड आणि अप। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पड। प्रश्न 42, पुढील शब्दांपैकी कोणता शब्द प्रत्यय घटित आहे? पर्याय आहे सरहद्द, संगीत, निर्गवी, तुलना। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तुलना। प्रश्न क्रमांक 43, अंबर शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। पर्याय आहे रव, सिंधू, अनिल, हेम। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रव। प्रश्न क्रमांक 44, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। पर्याय आहे निमंत्रण, आगंतुक, सुमंत्रित, अनावृत्त। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आगंतुक। प्रश्न क्रमांक 45, चुकीच्या प्रकाराने केलेले सामान्य रूप ओळखा। पर्याय आहे दरवाजा, दरवाजा, माळ, माळे, भूल, भुली, मूल, मुली। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मूल, मुली। प्रश्न क्रमांक 46, ददगोचर या शब्दा संधीचा योग्य विग्रह ओळखा। पर्याय आहे दद अधिगोचर, दग अधिगोचर, दक अधिगोचर, दग अधिगोचर। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दक अधिक गोचर। प्रश्न क्रमांक 47, अव्ययभाव समासाचे उदाहरण ओळखा। पर्याय आहे गैरशिस्त, वदनचंद्र, नर्मदा, वाडेहुडे। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गैरशिस्त। पुढील क्रमांक 48 प्रश्न, पुढील शब्दांमधून दर्शक सर्वनाम ओळखा। पर्याय आहे मी, तुम्ही, स्वतः, हा। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हा। प्रश्न क्रमांक 49, पुढील शब्दांमधून विशेषण असलेला शब्द ओळखा। पर्याय आहे दुखरा, किरकिरी, आवाक, आजारी। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आवाक, आवाका। प्रश्न क्रमांक 50, पुढीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? पर्याय आहे सालवाले, दुखावले, कळवला, बसवले। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सालवाले। तर ही झाली मराठी भागातील 41 ते 50 प्रश्न। या पुढील भागात आपण उरलेली प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।